एक गोष्ट बोलायची आहे तेवढं बोलून मी माझं या ठिकाणी भाषण संपवणार. ज्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते. मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघाले. त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुरून उरत. तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्यूबचे चॅनल एवढं घाण केलं. तशा परिस्थितीत सुद्धा या परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या माग भरभक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला. नगराध्यक्ष पदाचे आपले विजयी उमेदवार ज्यांनी आपल्या नावाने भाजपा याला पद्मश्री दिलेली, 16,000 मताच्या फरक. बाकी नगरसेवक मला माहिती आहे कोण किती फरकानं आलंय, कोण किती फरकानं गेलंय. काही नगरसेवकांना तर माहिती नाही की तो कसा निवडून आला. मला एकट्यालाच माहिती. आणि पहिली वेळ नाही, ज्याला पाडलाय त्याला मी तसाच निवडून आणला आणि जो आलाय त्याला आणखीनही माहित नाही तो कसा निवडून आलाय. असं सगळं ऐकून आपल्या सगळ्यांनी कष्ट घेतले, त्यातून आज परळीच्या मायबाप जनतेने आपल्यावर जिम्मेदारी दिली आहे. ही जिम्मेदारी आपल्याला अतिशय यशस्वीपणे पार पाडायची आहे. आणि जिम्मेदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना परळी नगर परिषदेला आणि आपल्या या नगरीला सुद्धा थोडं शिस्तीत हळूहळू, लगेच नाही, आपल्याला कामाच्या बाबतीत, टॅक्सेसच्या बाबतीत, सगळ्या गोष्टी परळीच्या आपल्या या नगर परिषदेला शिस्तीत बसवावं लागेल. तर पुढे चालून मोठ्या मोठ्या योजना या ठिकाणी येतील.